तर त्या बकरी बाळूमाची कापशी परिसरात कापशी परतात सुरुवात गलगलला येणार त्या बाजू गलगलीला येणार. होय. हां आणि गलगली असणं मग चरत चरत महिनाभर 15 दिवस इकडं तिकडं कुरुकली सुरुकुली करून असं सगळं आटपत आठपत. पाडवा हंगामातच ही बकरी हां कापशी भागाला येत होती. त्यावेळेला शाळू हां कापूस मिरच्या सर्वाट ती उलगणार. हां अशा वेळेला ती बकरी येणार. इकडे येणार. होय, बकरी येणार कापशी भागात. बरोबर. कापशी भागात आल्यानंतर मग अलाहाबादला थोडं यायची. अलाहाबादला यायची. अलाहाबादला रानातनं रानात नाही यायची. यायची आणायची चरारे यायची. मग काही थोडी सर्वाट विकत घ्यायची. हां असं चालत होतं. हां मग त्यातनं हिंडत फिरत सर्वाटा घेत काय करत पाडवा झाला की ती आवरणाकडे बकरी जाणार. पाडवा झाल्यानंतर आवरणाला जायची. आवरण हवाय. हं. मग तिकडं ते चारा शिल्लक असणार. शिल्लक त्या भागात जायचं. हां असं करत मामा काय ते तुम्ही पंढरपूरला आम्ही जात आहोत. हां जाताना शिदुरी बांधून 1500 रुपये घेऊन. हं. पण हे आमचा देव कसा बाळवमा हां हे पंढरपूर स्वतः आणून शेतात प्रसाद खायला देणार. बरोबर. घरोघरी पंढरपूरला गेल्यासारखं होणार. हां आणि मामा असं जात असताना ह्या बकऱ्यात असं काही नमुनं होतं हां की बकरी आम्ही म्हणता पण बकऱ्यात ह्यात एक देवाचा खांड म्हणून होता. देवाचा काळ. हां, ती बकरी विकली सवरली ते खातं वेगळं पैसे देवासाठी खर्च करणार ते देवासाठी देवाचा खांड. देवाचा खाण म्हणून. असं करतं मग मामा वर्षातनं एक 15 दिवस तीर्थयात्रा करायला हे जायचं. जायचं काय मामा धरत होतं चतुर्मास चतुर्मास 4 महिन्याचा उपास. 4 महिन्याचा उपास. एक खारीक हं. आणि कब्बर दूध हे संध्याकाळी घेणार. हं. ह्याच्यावर राहणार एक वात खडतर एक वात खडतर. आणि सोडायला पंढरपूरला जाणार. पंढरपूरला जाणार. हां, हं. तिथं काय असेल ते नियमानं निवद पाणी करून देवाला अभिषेक करून हं. काय तिथे लागतं एक तासभर मामासाठी स्पेशल अगोदर जेवणांचा ते तयारी निवदाची सगळी असणार. निवदाची भडवे तयारी लोक असणार. करणार. हां तसं होणार. मामा एक तासभर बोलत बसणार पांडुरंगासंग. हां आणि सगळं झालं की थोडं सोनं घालून काय करून अभिषेक करून मग मामाची स्वारी बाहेर येणार. हं. मग काही वेळेला काही थोडी माणसं मामाच्या संगतीत असणार. मामा हं. काय बोलतोय खिडकीला उभारून काय काय करतात ऐकणार. तिथनं कोल्हापूरला येणार. हं. अंबाबाईकडे जाणार. पण फरलांगभर अंतरावर मामाला पाणी घाला एक म्हातार आली. संघ होता विठू पाटील. हां म्हातारी आली. मामाला पायावर पाणी घालून ववाळून पाया पडले. मामा म्हणले मामाला विठू पाटील विचारतोय ही बाई कोण? हां अरे मग तुला ओळख नाही? हां ही बाई कोण विचार की तिला. हां मामानं विचारलं हां ह्या विठू पाटला हां बाई तू कोण? हां अरे मी कोण हे मामाला चांगलं माहिती आहे. बरोबर. आणि मामा कोण हे मला माहिती आहे. तू काय विचारतोस रे माकडा मला? हां त्यावर बाई इकडे तिकडे बोलते. बाई गप झाली. मग मामानं सांगितलं ती अंबाबाई. हां हा. तर बरोबर. मामा असं एकवा धरून असा उपवास करून हे इतकं खटपट करून 15 दिवस हे तीर्थयात्रा बघत. पण मामा सॉरी कुणीकडे गेली पंढरीला. हं. ते 15 दिवस जाणार इकडं तिकडं. 15 दिवस. मग तेवढ्यात हं. कसं आहे बघा हे 15 दिवसानंतर आल्यावर मामा जाणार वारीला. वारीला. मामा जाणार वारीला हां आणि विठ्ठल येणार बकरी राखायला. हं. हं. 15 दिवस मामा विठ्ठलाला असं अवघड आहे. हे बरोबर. जर इकडं फिरायला लागले आमच्यात हां आणि ह्याचं जर नुकसान झालं ती जबाबदारी कुणावर? बरोबर. हां. हां मामा त्यांचा सांभाळ करायला मामाचा ते येणारच. हां तर ह्या पद्धतीने बघताना वागलं पाहिजे. आणि आम्ही पंढरपूरला जायचं इकडं बघ तिकडं बघ खायला काय गावते होय. इकडं आमचं लग कसं हां. मामानं वारी करायची दावली. हां. ह्या पद्धतीने जर तुम्ही आम्ही हे सगळं जग जर गेलं हं. त्यांचं कल्याण व्हायल्याशिवाय राहणार नाही. पांडुरंग त्यांच्या प्रत्येकाच्या घरातली कामं सगळे कृष्ण करणारच. बरोबर. मग आता हे तुम्ही परिचय मामांचा परिचय असल्यापासून तुम्हाला सगळी माहिती आहे काय बरीपैकी. काय माहिती आहे तेवढी बोलतंय सांगते. हां बरं. आता एक झालं हलकंसं हां आता बंद करूया आणि पुढचं काय देणी मिळूया. हं.